थंडीला सुरुवात झाली का भरपूर अशी आपल्याला भूक लागते, लहान मुलांना सुद्धा लागते आणि शाळेत नेण्यासाठी, त्याचप्रमाणे मधल्या वेळेत खाण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर मकर संक्रांतीमध्ये खास कुरमुरे म्हणजेच मुरमुरेचे लाडू बनवले जातात. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुरमुरेचे लाडू कसे बनवायचे ते दाखवले, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. असे टेस्टी असे आणि मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे लाडू आहेत, हे रेडी होतात. अगदी प्रमाणात दाखवले आहेत आणि परफेक्ट प्रमाण ठेवल्यानंतर तुम्हाला सुद्धा हे कुरमुरेचे लाडू आहेत हे खूप सुंदर बनतील. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम काय साहित्य घेतले ते दाखवते. तर जे मार्केटमध्ये आपल्याला कुरमुल्या मिळतात, साध्या असतात, त्याच मी घेतलेल्या. त्याच्यामध्ये कुरमुल्याचे 2-3 प्रकार येतात. त्यातले आपण नॉर्मली जे कुरमुले असतात तेच हे कुरमुले घेतले आहेत. तर प्रमाण म्हटलं तर ह्याच वाटीच्या मापाने मी जवळजवळ 5 वाटी इथे कुरमुले घेतलेले आहेत. आता जसं तुम्हाला इथे लाडू बनवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या आणि त्याचप्रमाणे आपल्याला गूळ घ्यायचं आहे. तर ह्याच वाटीच्या मापाने मी जवळजवळ 2 वाटी हे गूळ घेतलेला आहे. आता गूळ म्हटलं तर 1 वाटी ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी गूळ घेतलेला आहे आणि दुसरंसुद्धा आपण 2 वाटी म्हणजे टोटल घेतलेलं आहे. म्हणजे 5 वाटीच्या प्रमाणामध्ये आपण 2 वाटी हे गूळ घेतलेलं आहे. मी एकत्र करून घेते. आता इथे ना हे जे मी गूळ घेतलं आहे ना 2 वाटी, हे साधं गूळ आहे. म्हणजे जे आपण जेवणात वगैरे वापरतो तेच आहे. चिक्कीचं गूळ वगैरे मी घेतलेलं नाही आहे. तर आपण अगदी साध्या गुळापासून आज आपण लाडूची रेसिपी बघणार आहोत. तर सर्वप्रथम हे कुरमुले आहेत ते आपण भाजून घेऊया. कुरमुले भाजण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे कुरमुले आहेत हे टाकून घेऊया. कुरमुले आहेत ना आपल्याला हे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे कुरमुले आहेत हे भाजून घ्यायचे आहेत. बरेच जण कुरमुले म्हणतात, मुरमुरे देखील म्हणतात. वेगवेगळ्या भागामध्ये कुरमुलेला नाव सांगितलं जातं. तर आमच्या इथे आम्ही कुरमुरे शब्द वापरतो. तर आता हे आहे ना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजताना सुद्धा मोठ्या शेगडीवर हे कुरमुले आहेत हे भाजून घ्यायचे नाही, जेणेकरून हे कुरमुले काय होतात लगेच करपले जातात. कारण काय असतं हे एकदम पोकळ असतात, त्याच्यामुळे कसं लगेच करपतात. त्याचप्रमाणे व्यवस्थित असे भाजले जात नाही. कारण आपल्याला जेवढे लाडू बनवायचे ते एकाच पातेल्यामध्ये सर्व कुरमुरे टाकून घ्यायचे आणि एकसारखे आपल्याला हे भाजून घ्यायचे, जेणेकरून ना व्यवस्थित भाजले जातात. त्याचप्रमाणे कुठेही नरम राहत नाही. आणि लो टू मीडियम गॅसवर भाजायचं कारण का तर व्यवस्थित कुरमुले भाजले जातात. त्याचप्रमाणे व्यवस्थित असे कुरकुरे असे हे कुरमुले भाजून रेडी होतात. त्याच्यासाठी ना लो टू मीडियमवर भाजा, मोठ्या शेगडीवर भाजू नका. मीडियम गॅसवर मी ह्या कुरमुले आहेत त्या सर्व भाजून घेतले आहेत. थोडासा कलर चेंज झाला आहे इथपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहेत. आता इथे ना आपल्याला हे कुरमुले आहेत, मी गॅस बंद करते आणि हे कुरमुले आहेत हे पूर्ण मी थंड करून घेते. थंड केल्यानंतर आपण एक फोडून बघायचा, म्हणजे मस्त हा कुरमुला आहे फुटला जातो. आत्तासुद्धा हा बघू शकता इतका हा खुसखुशीत असा झालेला आहे. इथपर्यंत आपल्याला हा कुरमुला आहे हा भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आणखीन तो खुसखुशीत होतो. हे सर्व कुरमुले आहेत हे मी प्लेटमध्ये काढून घेते. तर त्याच पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून इतकं तूप घातलेलं आहे. तूप आहे हे आपण गरम करून घेऊया. तूप आहे हे वितळून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला काय करायचं आहे तर गुळाचा पाक करायचा आहे. त्यासाठी मी इथे जेवढं आपण 2 वाटी गूळ घेतलं होतं तेवढं सर्व घालून घेऊया. आता इथे ना सर्वात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला गूळ आहे की मंद आचेवर ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. कारण मोठ्या शेगडीवर जर का आपण हे गूळ समजा वितळवलं किंवा आपण पाक केला तर लगेच गुळाचा कलर आहे ना तो चेंज होतो आणि गूळ आहे हे करपून जातं. त्यामुळे लाडूचा कलर देखील चांगला येत नाही, त्याचप्रमाणे कडवटपणा पण येतो. आणि इथे ना गुळाचा पाक बनवताना मी इथे तूप घातलेलं आहे. तूप घातल्यामुळे ना लाडूला खूप शायनिंग येतात. त्याचप्रमाणे लाडू आहेत ना खुसखुशीत बनतात. आता इथे ना मीडियम टू लो गॅसवर मी थोड्या वेळ हे गूळ आहे हे वितळून घेते. आता इथे ना मी मीडियम गॅस ठेवून हे गूळ आहे सर्व वितळून घेतलं. आता आपल्याला मंद शेगडीवर गुळाचा पाक आहे हा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी ना अधूनमधून सतत आपल्याला चमचा देखील फिरवत राहायचं आहे, जेणेकरून हा व्यवस्थित पाक आहे हा रेडी होतो. जवळजवळ एक 3 ते 4 मिनिटं झाली आहेत आणि ते गुळाचा कलर सुद्धा चेंज झाला, बघू शकता खूप सुंदर असा गुळाचा कलर येतो. आता इथे ना आपण बऱ्याच वेळेला चिक्कीचं गूळ सुद्धा वापरलं जातं, पण इथे आपण नॉर्मली जे साधं गूळ असतं ना त्याच्यापासूनच हे कुरमुल्याचे लाडू बनतात आणि खूप सुंदर आहे, खुसखुशीत आणि कुरकुरीत असे बनतात. संक्रांतीमध्ये आवर्जून अशा पद्धतीने कुरमुल्याचे लाडू बनवले जातात. त्याचप्रमाणे तिळाचे लाडू बनवले जातात. तिळाच्या लाडूची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. जर कोणी चॅनल अजून नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी डिशेस बनवल्यात त्या सर्व बघायला मिळतील. आता इथे ना गूळ पूर्ण वितळून झाल्यानंतर सुद्धा आपण एक जवळजवळ म्हणजे ह्या प्रोसिजरला 5 मिनिटं आता झालेली आहेत आणि 5 मिनिटानंतर
आपण आता गूळ आहे ह्याचा म्हणजे गुळाचा पाक झाला का ते बघायचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं, तर मी एका वाटीमध्ये पाणी घेते आणि आपण पाक झाले का ते बघूया. तर ह्या वाटीमध्ये थोडंसं आपण गूळ आहे ना हे टाकून घेऊया आणि हे गूळ टाकल्यानंतर 1-2 मिनटं आपल्याला थांबून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला हे गूळ आहे हे म्हणजे कडक झालं की काय कसा पाक झाला ते बघायचं नाही. 1-2 मिनटं थोडंसं पाण्यात ठेवून द्यायचं. कारण काय होतं, लगेच जर का गूळ असं पाण्यात टाकलं ना तर गूळ जर का ते वितळलं पाण्यामध्ये तर समजून जायचं की पाक झालेला नाही आहे. त्याच्यासाठी ना 1-2 मिनटं ठेवायचं. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. आता हा मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि हा आपण आता वाटीमध्ये टाकून बघूया. अजून पाक झालेला नाही आहे म्हणून आपण थोडासा पुन्हा पाक बनवायचा आहे. आता हे पुन्हा मी 1-2 मिनटासाठी हे गूळ आहे हे आपण सतत चमच्याने फिरवत राहू म्हणजे गुळाचा पाक आहे हा रेडी होईल. बरेच जण ह्याला गूळ शिजवणं सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे आपण हे गूळ आहे हे मंद आचेवर वरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मीडियम गॅस किंवा मोठा शेगडीवर सुद्धा हे गुळाचा पाक आहे बनवून घ्यायचा नाही आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तर आता हे मंद आचेवर पुन्हा 1-2 मिनटं हे मी गुळाचा पाक आहे हा बनवून घेते. 2 मिनटासाठी हा पाक आहे हा पुन्हा मी शिजवून घेतलेला आहे. आता पाक रेडी झाला आहे का ते पुन्हा बघूया. त्यासाठी मी पुन्हा पाण्याची वाटी घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण गूळ घालून घेऊया आणि 1-2 मिनटं आपण हे गूळ आहे हे थंड करून घेऊया. तिथपर्यंत आपल्याला चमचा देखील फिरवत राहायचा आहे. आता थोडंसं थंड झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण असा गोळा आहे आपण गुळाचा जो बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. हे बघा, आता हा पूर्ण असा हा वाटीमध्ये जेव्हा पाण्यात आपण टाकतो त्यावेळेस असा आवाज येतोय म्हणजे हा असा गुळाचा हा खडासारखा रेडी होतो. म्हणजे इथपर्यंत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. आता इथे मी पाक आहे हा व्यवस्थित बनवून घेतलेला आहे. आता इथे मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण इथे जे कुरमुले घेतलेले आहेत ते घालून घेऊया. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता सर्वात महत्त्वाची दुसरी टीप सांगायची म्हटलं तर आपण कुरमुले घातल्यानंतर हे पातेलं आहे हे आपल्याला शेगडीवरच ठेवायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कुरमुऱ्याचे लाडू आहेत ना हे आपल्याला गरम ज्यावेळेस भांडं असेल ना त्यावेळेस आपण लाडू वळतील ना तेवढे अतिउत्तम. त्यामुळे खूप छान असे लाडू आहेत हे वळले जातात आणि जर का तुम्ही हे खाली उतरवलं तर लगेच हे थंड होतं आणि लाडू आहेत ना हे व्यवस्थित वाळले जात नाही. आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी सर्व गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले. इथे मी वेलचीचा पावडरचा वगैरे कसलाच वापर केलेला नाही. जर का तुम्हाला इथे वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घालायची असेल तर तुम्ही पाक ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस तुम्ही जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालू शकता. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं तर पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे लाडू आहेत हे व्यवस्थित वाळून घ्यायचे आहेत. हाताला आहे ना हे पाणी लावून घेतलेलं आहे आणि इथे सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे हे पातेलं आहे हे आपण शेगडीवरच ठेवले आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे लाडू आहेत हे वाळून घ्यायचे आहेत. आता इथे लाडू वाळताना पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाडू वळायचे आहेत. दाबून वगैरे आपल्याला लाडू वळायचे नाही आहेत आणि जसं तुम्हाला साईज पाहिजे लहान मोठा त्या पद्धतीनेच आपल्याला असा लाडू हा वाळून घ्यायचा. आता लाडू वळताना सुद्धा बघा मी कशी लाडू वळते ते एकदम मस्त हा लाडू वाळला गेला आहे. हा बाजूला ठेवते. अगदी हलक्या हाताने मी हा लाडू वळते आणि हे बघा अगदी असं हाताने आपल्याला असं करायचं आहे. म्हणजे एकदम गोल वाळायचा नाही असा करून घ्यायचा हाताने सारखा करून घ्यायचा असा आणि त्यानंतर हाताला थोडासा गोलसर असा फिरवून घ्यायचा आहे बघू शकता आणि मस्त असा हा लाडू आहे हा रेडी होतो. आणि जेव्हा आपण ज्यावेळेस लाडू जसं घेतो ना मिश्रण त्यावेळेस ना हळू वाळताना ना बऱ्यापैकी हे मिश्रण आहे हे सर्व थंड होऊन जातं बघा आणि फटाफट असे हे लाडू आहेत हे वाळतात. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे कारण हलक्या हातानेच आपल्याला हे लाडू आहेत हे वाळून घ्यायचे आहेत. कुठेही जोर वगैरे करायचा नाही आहे आणि हे पातेलंसुद्धा आपण शेगडीवरच ठेवले आहेत. आता हे सर्व लाडू आहेत हे मी वाळून घेते. अगदी अलगद हाताने लाडू सर्व पटापट होऊन जातात. तर इथे जवळजवळ मी सर्व हे लाडू आहेत हे वाळून घेतलेले आहेत. अगदी पटापट वाळे जातात. जसे मी तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीने हे लाडू आहेत हे वाळून घ्या. अगदी हलक्या हाताने असे घ्यायचे थोडेसे असे सारखे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला गोल गोल असे फिरवून घ्यायचे आहेत. लहान मोठे असे हे लाडू आहेत हे सर्व बनवून घेतात आणि बघू शकता इतकं मस्त असे लाडू फटाफट वाळले जातात आणि त्याला शायनिंगसुद्धा खूप छान येतं. आता इथे बघू शकता सर्व लाडू आहेत मी वाळून घेतले आहेत आणि कुठेही
पॅनला गुळाचं किंवा कुरमुरे कुठेही चिकटले नाहीत, इतकं हा पॅन आहे. हा बघू शकता स्वच्छ झालेला आहे. लाडू आहेत हे मी बनवून घेतलेत आणि मस्त असे हे लाडू आहेत रेडी झालेत. बघू शकता आवाजावरूनच समजेल तुम्हाला की कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे लाडू रेडी होतात. मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांसाठी खूप छान, डब्यासोबत नेण्यासाठी सुद्धा हे मुरमुरेचे लाडू आहेत ना इतके सुंदर तयार होतात. आता इथे मी सर्व तुम्हाला प्रमाण दिले, टिप्ससुद्धा सांगितले आहेत. अशा पद्धतीनेच तुम्ही प्रमाण घेऊन ह्या पद्धतीने लाडू बनवून बघा. मुरमुरेचे इथे लाडू बनवून झाल्यानंतर इथे ना आपण ज्या वेळेस लाडू वाळले होते त्यावेळेस थोडासा पाण्याचा, म्हणजे ज्या वेळेस आपण लाडू वाळतो त्यावेळेस कसं गरम असतं ना, म्हणून आपण थोडासा पाणी हाताला लावून हे लाडू आहेत हे वाळून घेतले होते. त्यामुळे ना आपल्याला हे लाडू आहेत एखाद तासासाठी पूर्ण हे सुकवून घ्यायचे. त्यानंतर हे लाडू आहेत आपल्याला पॅकबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे, जसेच्या तसे राहतात. हे लाडू आहेत हे भरपूर दिवस असे हे टिकून राहतात. याच पद्धतीच्या प्रमाणात जर का तुम्ही हे लाडू बनवले तर बघू शकता एकदम कुरकुरीत असे हे लाडू रेडी होतील. तर जवळजवळ 5 वाटीच्या प्रमाणामध्ये इथे 25 लाडू रेडी होतात. खूप सुंदर होतात, सर्वांना आवडतील असे हे लाडू आहेत. मस्त असे रेडी होतात. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मुरमुरेचे लाडू रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. आणि अभिप्राय हा कमेंट बॉक्समध्ये कळवत जा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही गोष्टी सुचवायच्या असतील, त्याचप्रमाणे तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.